दरम्यान मनसेच्या बैठकीत पालिका निवडणुकीतील जागा वाटपावरून नाराजीचा सूर उमटतोय। संजय दिना पाटलांच्या मुलीला दिलेल्या उमेदवारीवरून नाराजी पाहायला मिळते। राजूल पाटील यांना दिलेली जागा मनसेचीच होती असं यशवंत किल्लेदार म्हणालेले। महापालिकेत ऑपरेशन टायगर होणार असल्याचा दावा खोटा आहे असा सुद्धा दावा करण्यात आलेला। श्रेयस सावंत अधिक माहिती देतात। श्रेयस, काय प्रकार आहे हा? खऱ्या अर्थानं सर आपण बघू शकतो तर जेव्हा खऱ्या अर्थानं ठाकरे बंधू एकत्र आले तेव्हा एका जागेची चर्चा ही मोठ्या प्रमाणात झाली। ती जागा म्हणजेच अनिशा माजगावकर आणि राजू पाटलांच्या मध्ये। आता राजूल पाटील असं म्हणाले होते की त्यांना तीच जागा हवी आहे। संजय दिना पाटलांनी एवढा वेळ ती जागेसाठी मागावा धरला, मात्र आत्ताच्या घटकेला आता ह्या सगळ्या 6 खासदारांच्या फुटीनंतर ते असं म्हणतायत की ही जागा मनसेला मिळू नये म्हणून ही गोष्ट घडली। तर त्याबद्दलच जी नाराजी सूर आजच्या बैठकीत सुद्धा पार पडला, ज्याच्यात सगळ्या नगरसेवकांनी या जागेचं खऱ्या अर्थानं सूर जो होता नाराजीचा तो व्यक्त केला। मात्र संजय दिना पाटील खोटं बोलतात असं देखील आज नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी सांगितलेलं आहे। त्यांना हीच जागा हवी होती, त्यामुळे अनिशा माजगावकर यांना ही जागा मिळाली नाही आणि त्यामुळे नुकसान या मनसेचं झालं। कारण अनिशा माजगावकर त्या ठिकाणी जिंकल्या असता असा ठाम विश्वास मनसेचा देखील होता आणि उद्धव ठाकरेंचा देखील होता त्यावेळी। आणि या सूर जो आपल्याला पाहायला मिळाला, मात्र या नगरसेवकांमध्ये ऑपरेशन टायगर 2.0 च्या संदर्भात चर्चा झाली का, त्याच्यापेक्षा जास्त आताच्या घटकेला मनसेचे 6 नगरसेवक आहेत त्यांनी आपला कुठे ना कुठे इम्पॅक्ट महापालिकेत द्यावा असं सुद्धा मनसाध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आणि या राजकारणापासून दूर राहावं हे सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे। धन्यवाद श्रेयस, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। या निमित्तानं आतापर्यंत चाललेल्या राजकीय नाट्याची एक वेगळीच बाजू बघायला मिळाली। धन्यवाद तुम्ही दिलेल्या इनपुटसाठी। दरम्यान काय म्हणाले यशवंत किल्लेदार या बाबतीत पाहूया। तो ॲब्सोल्युटली तो खोटा विषय आहे की त्यावेळेला संजय दिना पाटलांनी स्वतःच्या मुलीसाठी काय प्रेस्टिज केलं होतं ते मला चांगलं माहिती आहे, कारण त्या प्रोसेसमध्ये मी होतो। खूप मोठ्या लेवलचं प्रेस्टिज केलं होतं ते आत्ता जे बोलत आहेत ते सपशेल खोटं बोलत आहेत। आणि त्यांची मुलगी जी आहे ती काय एकटी बाहेर पडली ना तर तिचं डिस्क्वालिफाय होईल, ती कळलं का? त्यामुळे हे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत असं काही नाही आहे। ते आता खोटं काहीतरी बोलत आहेत, नको त्या काहीतरी सिनेरिओ तयार करायचा प्रयत्न करतात। ॲक्च्युली तसं नव्हतं, त्यांनी खूप प्रेस्टिज केलं होतं स्वतःच्या मुलीसाठी। हो, नको होती ती आमचीच जागा होती। आमच्या अनिशा मॅडम, आमच्या अनिशा ताई आहेत ना, जर तिथे अपक्ष राहून 8,000च्या वर मतं घेतात तर त्या पक्षातून राहिल्या असत्या तर मला सांगा ना किती भरघोस मताने आल्या असत्या। परंतु प्रेस्टिज त्यांनी केली होती, त्यात काही वाद नाही। आमच्या नांदगावकर साहेबांनाही विचारा ना, तेही प्रोसेसमध्ये होते तेव्हा।